दिल्ली येथील जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून केंद्रीय मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी बाळापूर तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली। केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या जनविरोधी धोरणांविरोधात व विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आपला तीव्र रोष व निषेध व्यक्त करत आहेत। देशातील अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटी व भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणामुळे देशभरातील लाखो निष्पाप विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे। या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी संपूर्ण देशातून आलेले हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे सनदशीर व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले। त्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। तसेच जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ मोफत वैद्यकीय उपचार व नुकसान भरपाई देण्यात यावी। या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या एकाही विद्यार्थ्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात येऊ नये। तसेच झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज बाळापूर तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदन देताना रमेश ठाकरे, सुरेंद्र धोपटे, बलवीर सिंह ठाकूर, मुरलीधर राऊत, राहुल अहिर, श्रीकांत धनोकर, गजानन वाकोळे, पुरुषोत्तम मांगटे पाटील, सागर उपरवट, जगदीश हागे, रवींद्र लांडे, राजेश देशमुख, राजेश नळकांडे, गजू घोंगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन 20 तारखेला सरकारच्या वतीनं जे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्या लाठी हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरातून होत आहे। आणि त्याच निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत। आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की त्या आंदोलनकारी विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। दिनांक 20 जुलैला दिल्ली जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे सरकारने लाठीचार्ज केला, ज्या प्रकारे अश्रुधुरांचा वापर तिथं केलेला आहे, ते विद्यार्थी भारतातीलच होते। ते त्यांच्या मागण्यासाठीच तिथं आंदोलन करत होते। नीट पेपर फुटीमुळे ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या परिवाराचं काय, याच्याकरता शांततेत दिल्ली येथे आंदोलन चालू असताना त्याच्यावर जो लाठीमार झाला, त्या संदर्भात आज बाळापूर येथे तहसील कार्यालयावर आम्ही SDO साहेबांना निवेदन दिलं। बाळापूरमधील सर्व सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मुरलीधर भाऊ राऊत आहेत, पुरुषोत्तम भाऊ मांगटे आहेत आणि सर्वच आम्ही इथं शांततेच्या मार्गाने केलेल्या त्या घटनेचा निषेध केला आणि त्या घटनेचा सगळ्या स्तरावर निषेध होता आहे। आम्ही निषेध केलेला आहे। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।